नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 18 या कलम 18च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 18 हे कलम प्रामुख्याने न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, उदाहरणार्थ पोलीस, बेलीफ किंवा जेलर यांसारख्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देते. हे कलम 17ला पूरक आहे. कलमाचे नाव न्यायालयाच्या निर्णयाचे किंवा आदेशाचे पालन करून केलेली कृती. काय म्हटलेलं आहे? न्यायालयाच्या निर्णयाचे किंवा आदेशाचे पालन करून केलेली कृती. हे कलम काय म्हणतंय? न्यायालयाच्या निर्णयाच्या किंवा आदेशाच्या अनुषंगाने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा ठरत नाही. जोपर्यंत असा निर्णय किंवा आदेश लागू आहे, तोपर्यंत केलेली कृती संरक्षित आहे. जरी त्या न्यायालयाला असा आदेश देण्याचा अधिकार ज्युरिडिक्शन नसला तरीही मात्र ती कृती करणाऱ्या व्यक्तीचा असा सद्भावनेने विश्वास असावा की न्यायालयाला असा अधिकार होता. काय म्हटलेलं आहे? न्यायालयाच्या निर्णयाच्या किंवा आदेशाच्या अनुषंगाने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा ठरत नाही. जोपर्यंत असा निर्णय किंवा आदेश लागू आहे, तोपर्यंत केलेली कृती संरक्षित आहे. जरी त्या न्यायालयाला असा आदेश देण्याचा अधिकार म्हणजे ज्युरिडिक्शन नसला तरीही मात्र ती कृती करणाऱ्या व्यक्तीचा असा सद्भावनेने विश्वास असावा की न्यायालयाला असा अधिकार होता. सोप्या शब्दात समजून घेऊया. हे कलम अशा व्यक्तींचे रक्षण करते ज्या केवळ न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहेत. जर कोर्टाने एखादा चुकीचा आदेश दिला तर तो आदेश पाळणाऱ्या कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जात नाही. उदाहरण घेऊया. एका न्यायालयाने च्या घराची जप्ती करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा अधिकारी बिलीफ च्या घरी जाऊन सामान जप्त करतो. नंतर असे लक्षात येते की न्यायालयाला त्या विशिष्ट मालमत्तेवर आदेश देण्याचा अधिकारच नव्हता. अशा परिस्थितीत त्या अधिकाऱ्यावर चोरीचा किंवा घुसखोरीचा गुन्हा दाखल करू शकत नाही, कारण तो अधिकारी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत होता. काय म्हटलेलं आहे? उदाहरण: एका न्यायालयाने च्या घराची जप्ती करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा अधिकारी म्हणजे बेलीफ च्या घरी जाऊन सामान जप्त करतो. नंतर असे लक्षात येते की न्यायालयात ज्या विशिष्ट मालमत्तेवर आदेश देण्याचा अधिकारच नव्हता. न्यायालयाला त्या विशिष्ट मालमत्तेवर आदेश देण्याचा अधिकारच नव्हता. अशा परिस्थितीत त्या अधिकाऱ्यावर चोरीचा किंवा घुसखोरीचा गुन्हा दाखल करू शकत नाही, कारण तो अधिकारी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत होता. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? जर न्यायालयाचे आदेश राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतत भीती वाटली की आदेशात काही तांत्रिक चूक असल्यास आपल्याला जेल होईल, तर न्यायव्यवस्थेचे कामकाज ठप्प होईल. आदेशाची सत्यता तपासणे हे कर्मचाऱ्यांचे काम नाही, तर त्याचे पालन करणे हे काम आहे. ही प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता महत्त्व काय आहे या कलमाचं? महत्त्व आणि उद्दिष्ट: न्यायव्यवस्थेची अंमलबजावणी, कोर्टाचे निर्णय कागदावरून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना निर्भय करणे, सद्भावनेचे रक्षण, आदेशातील तांत्रिक त्रुटींची शिक्षा कर्मचाऱ्याला मिळू नये, प्रशासकीय स्थैर्य, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात सातत्य राखणे. आता ह्या कलमासंबंधित लॅटिन मॅक्झिम कोणती आहे ती पाहूया. हे कलम एक्झिक्युटर लीडर नॉन पोटेस्ट काय म्हटलेलं आहे? एक्झिक्युटर लीडर्स नॉन पोटेस्ट या तत्वाशी संबंधित आहे. याचा अर्थ काय होतो? जो व्यक्ती कायद्याच्या आदेशाचे अंमलबजावणी करतो तो कोणालाही म्हणजे कायदेशीर अर्थाने इजा पोचवू शकत नाही, असा हा या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ आहे. आता कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. हे कलम केवळ सद्भावनेने केलेल्या कामाला संरक्षण देते. उल्लंघन: जर आदेश जुना झाला असेल, कालबाह्य झाला असेल, रद्द झाला असेल किंवा कर्मचाऱ्याला माहीत असेल की हा आदेश खोटा आहे, तरीही तो कृती करत असेल तर त्याला संरक्षण मिळणार नाही. शिक्षा काय आहे? अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला अवैध कब्जा किंवा गैरकायदेशीर डांबून ठेवणे यानुसार खटला चालू शकतो. आता न्यायालयीन प्रकरण काय आहे समजून घेऊया. जुन्या आय.पी.सी. मधील कलम 78 आता BNSचा 18 आहे. यावरील प्रसिद्ध निरीक्षणे आहेत. कपिला हिंगोरानी विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात स्पष्ट करण्यात आले की कोर्टाचे कर्मचारी हे केवळ यंत्रणा राबवणारे असतात. जोपर्यंत ते आदेशाच्या चौकटीत राहतात तोपर्यंत त्यांना अभय आहे. निकाल काय झाले? अधिकार क्षेत्रातील म्हणजे ज्युरिडिक्शनमधील त्रुटींसाठी अंमलबजावणी करणारा कर्मचारी जबाबदार नसतो. आता या संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घ्या.
संविधानातील अनुच्छेद 144 सर्व नागरी आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या साहाय्याने कार्य करावे. न्यायालयीन अधिकारी संरक्षण कायदा न्यायालयीन अधिकारी संरक्षण कायदा 1850 हा कायदा देखील न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना विशेष संरक्षण देतो. आता कलमाची समीक्षा काय? तर हे कलम अत्यंत आवश्यक आहे, कारण ते सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देते. मात्र कधी-कधी पोलीस किंवा महसूल अधिकारी या कलमाचा आधार घेऊन जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने मालमत्ता जप्त करतात किंवा व्यक्तीला त्रास देतात. अशा वेळी सद्भावना, गुड फेथ सिद्ध करणे ही पीडितासाठी मोठी लढाई असते. निष्कर्ष काय आहे कलमाचा काढता येईल? तर कलम 18 हे न्यायव्यवस्थेचे हात असलेल्या कर्मचाऱ्यांचे रक्षण करते. जोपर्यंत कर्मचारी प्रामाणिकपणे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, तोपर्यंत तो कोणत्याही फौजदारी गुन्ह्यापासून मुक्त असतो. हे कायद्याचे राज्य आहे, रूल ऑफ लॉ आहे, टिकवण्यासाठी अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहितातील कलम या कायद्यातील कलम 18 या कलमाच्या तरतुदी आज आपण चांगल्या प्रकारे सविस्तरपणे समजून घेतल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.